नमस्कार. बघा, जे काही बीडचे आमदार आहेत आष्टीचे सुरेश धस यांनी जे काही पोलीस भरतीबाबत एक म्हणजे उच्चार केलेला आहे की जे काही बिंदू नियमावलीप्रमाणे जे काही पोलीस भरती आहे त्याप्रमाणे जे काही जागा रिक्त आहेत किंवा त्या पद्धतीनेच ही पोलीस भरती घेण्यात यावी असं एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की जे काही आतापर्यंत आपण परिपत्रक बघत आलेलो आहे त्यामध्ये बरेच जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे जे काही बिंदू नियमावली होती म्हणजे कॉन्स्टेबल पासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत जे काही पद होती ती पद भरण्यात यावे असं एक बिंदू नियमावली बनवण्यात आली होती. आणि हेच सूर्यदेशने म्हणजे काही आमदार आहेत आष्टीचे त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल की जे काही संतोष देशमुख प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये पोलिसांची कमतरता कुठेतरी किंवा काय त्यांना आढळ कारणाने त्यांनी त्या बिंदू नियमावलीचा त्यांनी तिचा उल्लेख केलेला आहे. आणि यापुढे बघा, जी काही पोलीस भरती आहे ती निश्चितच जे काही आता मुंबईचे पेपर आहेत 10-11 तारीख म्हणतात परंतु होऊ शकते 10-11 तारखेला. तर ते 10-11 तारखेला जर पोलीस म्हणजे मुंबई पोलीस भरतीचे जर पेपर झाले तर त्याच्यानंतर लगेच एखादी नवीन जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे. तर सूर्यदेशनी हेच उल्लेख केलेला आहे की जे काही आता नवीन पोलीस भरती आहे त्याचा त्यांनी आज काल त्यांनी पत्रकार परिषद करून सांगितलं आहे की मी नियमावलीप्रमाणे घ्यायला पाहिजे. तर आज ते परिपत्रक तिथल्या SP-ना देणार आहेत. तर जर ते परिपत्रक त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर भविष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या हालचाली हे तुम्हाला भविष्यामध्ये नवीन पोलीस भरती रिलेटेड तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि बघा, तो जो काही व्हिडिओ आहे सूर्यदेश यांनी बोललेला तर हे तुम्ही बघू शकता. जालन्याला गेलेले आहे. फक्त ॲडिशनल SP ज्यांच्याकडे त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे. आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे. आणि जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल.